कबुतरांना अन्न पाणी देण्यासंदर्भात बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलेला आहे आणि सोबतच जन आरोग्य महत्त्वाचे असल्याचं सुद्धा कोर्टाने नमूद केलेलं आहे। या संदर्भात एक सदस्यीय समिती तयार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या मुद्द्याला वेगळा रंग देऊ नका अशी सूचनाही न्यायालयाने केलेली आहे। या प्रकरणामध्ये 13 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे। त्यावेळी ॲडव्होकेट जनरल यांनी उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टामध्ये दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, काल कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे आणि या संदर्भात एक सदस्यीय समिती नेमा असे निर्देश सुद्धा हायकोर्टाने दिलेले आहेत। आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे हायकोर्टाने नमूद केलेत? नक्की श्वेता, कालची जी महत्त्वाची सुनावणी कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडली, त्या सुनावणीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। या सुनावणीमध्ये खरं तरी स्पष्ट होणार होतं की कबूतरखाने बंद राहणार की खुले करण्यात येणार। मात्र मानवी आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे असं म्हणत कोर्टाने कबूतरखान्यावरती लावलेली जी बंदी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि कबूतरांना खाद्यपदार्थ टाकण्यावरती जी बंदी घातलेली होती ती बंदी सुद्धा कायम ठेवल्याचं काल कोर्टाने सांगितलं। तर पुढची सुनावणी जी पार पडेल त्यामध्ये जो अहवाल सादर केला जाईल समितीच्या माध्यमातून, त्या अहवालानुसार पुढची सुनावणी आणि निर्णय कोर्टाच्या माध्यमातून देण्यात येईल। कोर्टाने असं म्हटलं की जरी या कबूतरखाना जेव्हा बंद करण्यात आला तेव्हा एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलं, मात्र आम्ही जो निर्णय दिला कबूतरखाना का बंद करण्यात यावा यामागची अनेक कारणं आहेत। आम्ही आमचं हे स्वतःचं व्यक्तिगत मत नाही कबूतरखाने बंद केले पाहिजे, तर आम्ही कोर्टाने डॉक्टरांनी जे अहवाल आतापर्यंत दिलेले आहेत त्यानुसार आम्ही कबूतरखाने बंद करण्यासंदर्भातले आदेश आणि निर्देश दिलेले होते। खरं तर डॉक्टरांच्या अहवालानुसार आणि आरोग्य हा किती महत्त्वाचा आहे आणि या कबूतरखान्यांमुळे स्थानिकांना किती मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं हे सगळं बघता कोर्टाने जे आहे ते निर्देश दिलेले होते। त्यामुळे आता एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि तज्ज्ञांचं मत जाणूनच आणि सर्वेक्षण करून आणि संपूर्ण अहवाल लक्षात घेऊन आता पुढील सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर कोर्ट आपला निकाल देईल। खरं तर आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कोर्टाने आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेनं ताडपत्री कबूतरखान्यावरती लावलेली होती, मात्र ती ताडपत्री जैन समाजाच्या वतीनं हटवण्यात आलेली होती। तशीच परिस्थिती आता सुद्धा पाहतोय आपण। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून काल कोर्टाने दिलेल्या निकालानंतर निर्देशानंतर या ठिकाणी पक्षीप्रेमी आक्रमक होऊ नये, पुन्हा जैन समाज या ठिकाणी आक्रमक होऊ नये किंवा मग एखादं जर आंदोलन या ठिकाणी झालं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल कोर्टाच्या निर्णयानंतर, कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की संयम बाळगा, कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करा। अगदी, त्यामुळे कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।